मी शरद पवारांची साथ सोडली नाही, सगळ्याच आमदारांचं मत होतं, सगळ्यांच्या सह्या होत्या, म्हणून मी महायुती सरकारमध्ये गेलो. अजित पवारांचं पुण्यातील ढाकाळे गावामध्ये वक्तव्य. अजित पवार कसं काय ठरवू शकतात? शरद पवारांनंतर तेच त्यांचे वारस. संजय राऊत यांचा सवाल. शरद पवारांशी बेईमानी करणारा त्यांचा वारस होऊ शकत नाही, राऊतांची टीका. पराभव समोर दिसत असल्यानं अजित पवारांकडून भावनिक आवाहन. खासदार अमोल कोल्हे यांची टीका. केवळ इमारती बांधून विकास होत नसतो, लोकांची कामं करावी लागतात, कोल्हेंचा टोला. सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या बॅगची तपासणी. काल रायगडमधल्या म्हसळामध्ये तर आज बारामती आणि करमाळ्यामध्ये पवारांच्या बॅगा तपासल्या. मंगळवेढामध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ सुप्रिया सुळे यांची आज सभा. कराड विमानतळावरती उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी. मोदी शहांची बॅग तपासली का? उद्धव ठाकरे यांचा भरारी पथकाला सवाल. वृत्तपत्रामधील जाहिरातींमधून शिंदे गटाचा ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न. मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, मत बाळासाहेबांच्या विचारांना, मत धनुष्यबाणाला, अशा आशयाची जाहिरात. बाळासाहेब दिल्लीची लाचारी करणार नाही असंही म्हणाले होते, मात्र आज शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीश्वरांचे तळवे चाटतायत. संजय राऊत यांचा जाहिरातींवरून पलटवार. मला जीवे मारण्याचीही धमकी देण्यात आली, माझ्यावर थुंकण्याचाही प्रयत्न झाला, नवनीत राणा यांचा आरोप. कापणाची भाषा कराल तर आम्हीही तीच भाषा करू, जशास तसं उत्तर देणार, कालच्या राड्यावरून नवनीत राणांचा इशारा. उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघामध्ये रोड शो. अमृता फडणवीस यांचाही रोड शो मध्ये सहभाग. मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रचार सभांची हाफ सेंचुरी पूर्ण. दिवसाला 4 ते 6 सभा मुख्यमंत्री घेत असून 29 दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभांची हाफ सेंचुरी केली. मणिपूरमधल्या अराजकतेमुळे अमित शहांचे आजचे दौरे रद्द. शहा तातडीनं नागपुरातून दिल्लीला रवाना. शहांच्या 2 सभा स्मृती इराणी आणि 2 सभा शिवराज सिंग चौहान घेणार. प्रियंका गांधींचा आज नागपूर पश्चिम आणि मध्य विधानसभेमध्ये रोड शो. गांधी गेट पासून बडकस चौकापर्यंत रोड शोचं आयोजन. नागपूरच्या बडकस चौकातील प्रियंका गांधी यांच्या रोड शोसाठी लावलेले अनधिकृत होर्डिंग्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी काढले. नागपूरच्या संघ मुख्यालय परिसरात बडकस चौकात तणाव. काँग्रेसनं हकालपट्टी केलेल्या बाजीराव खाडे यांची कोल्हापूरमध्ये प्रियंका गांधींकडून विचारपूस. लोकसभेला बंडखोरी केल्यानं करण्यात आली होती हकालपट्टी. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावरती जात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन. आदित्य ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन. शिवाजी पार्कमधील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदित्य ठाकरे नतमस्तक. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं नातू आदित्य ठाकरे यांची भावनिक पोस्ट. बाळासाहेबांना आदित्य ठाकरेंकडून अभिवादन. कुलाब्यातील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्री शिंदेंकडून अभिवादन. यावेळी नीलम गोऱ्हेंचीही उपस्थिती. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं फडणवीसांची एक पोस्ट. बाळासाहेबांना फडणवीसांकडून आदरांजली. बाळासाहेबांच्या भाषणाचा व्हिडिओ पोस्ट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शिवसेना उमेदवार, प्रवक्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना पत्र. आरोप करताना तोल ढासळू देऊ नका, अपशब्द वापरू नका, विकासावरती मत मागा, असंही आवाहन. नाशिकच्या लासलगावमधील सभेमध्ये मनोज जरांगे भाऊ. माझं शरीर मला साथ देत नाहीये, मी थोड्या दिवसांचा पाहुणा, मात्र समाजाचा लढा अर्धवट राहू देऊ नका, जरांगेंचं भावनिक आवाहन. 288 मतदारसंघांपैकी जरांगे फक्त भुजबळांच्या मतदारसंघात गेले. जरांगेंना भुजबळांच्या स्टेज जवळ सभा घेऊन त्यांच्यावर हल्ला करायचा होता का? लक्ष्मण हाकेंचा सवाल.
जालना विधानसभा मतदारसंघामध्ये लक्ष्मण हाके यांचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा। ओबीसी समाजानं अपक्ष उमेदवार अशोक पांगारकर यांना मतदान करण्याचं हाकेंचं आवाहन। मुंबई विद्यापीठाच्या पीएचडी पूर्व परीक्षेच्या केंद्रावरती गोंधळ। सकाळी 10:30 वाजता सुरू होणारी परीक्षा दुपारी 12 वाजले तरी सुरू न झाल्यानं विद्यार्थ्यांचा गोंधळ। डोंबिवलीतही पीएचडी पूर्व परीक्षेच्या केंद्रावरती गोंधळ। मानपाडा गोळीवलीमधील सेंटरवरती सर्व्हर डाऊन झाल्यानं विद्यार्थ्यांचा गोंधळ। काँग्रेसनं चुकीचा निर्णय घेतला की सांगली पॅटर्न होतो। जयश्री पाटील यांची निलंबनावरती प्रतिक्रिया। सांगली पॅटर्न हा घराण्याचा नसून जनतेचा पॅटर्न आहे, जयश्री पाटील यांचं वक्तव्य। राज्यात 1.5 कोटी ज्येष्ठ नागरिक, मतदानही सर्वाधिक हेच लोक करतात, मग लाडकी आजी योजना का नाही? मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचा सवाल। ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान बजरंग पुनियाची कोल्हापुरातील गंगावेश तालमीमध्ये भेट। पैलवानांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। भिवंडी ग्रामीणचे ठाकरे गटाचे उमेदवार महादेव घाटाळ यांची बाईक रॅली। खासदार सुरेश म्हात्रे यांच्यासह ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा रॅलीमध्ये सहभाग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।